नईम नांगरेकर, आजाद इंडिया न्यूज से। और आज हम आए हुए दो टाकी जंक्शन जो है, और यहाँ पे थोड़ी देर में मोदी की सौगात को लेकर यहाँ पे राशन किट वगैरह डिस्ट्रीब्यूशन किया जाने वाला है। आप लोग पीछे बैनर पे देख सकते हैं किस तरीके से यहाँ पे मोदी की सौगात को लेकर यहाँ पे बैनर वगैरह लगाया गया। और यहाँ पे कुछ ही देर में अतुल शाह जी की तरह उपस्थिति में यहाँ पे राशन वगैरह का डिस्ट्रीब्यूशन वगैरह किया जाएगा और ईद की शीरकुरमा वगैरह की भी किट वगैरह दी जाएगी। और ये तमाम एहतमाम वगैरह दो टाकी सिग्नल पे आज किया जा रहा है। कुछ ही देर में इफ्तार पार्टी भी यहाँ पे रखी जाएगी और कुछ यहाँ पे तमाम लोगों को यहाँ पे जितने भी घरेलू महिलाएं वगैरह है जो जरूरतमंद है, इन तमाम लोगों को यहाँ पे मोदी की सौगात की किट वगैरह, ईद की किट दी जाएगी। उपक्रमाचं आयोजन केलं आहे सौगात मोदी अंतर्गत। नेमका काय उपक्रम आहे आणि किती लोकांना याचं वाटप केलं जाणार, काय काय वाटतं? 70 वर्ष या देशामध्ये मुसलमानांना घाबरवणारे लोक, मुसलमानांना भारतीय जनता पार्टी पर्यंत येऊ न देणारे लोक, ते आज ये चौघाचे मोदी बघून त्यांना मनात प्रश्न झालेले आहेत। आणि का नाही, मोदीजींनी पहिल्या दिवसापासून सांगितलंय सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास। आणि आमच्या मुस्लिम भगिनी मागे पडत होते। आम्ही दिवाळीमध्ये हिंदू महिलांना साखर देतो, फराळ देतो, तर मोदीजींची सौगात म्हणजे आमच्या सुफी अभियान अंतर्गत हे आम्ही देशभरामध्ये मोदीजीची सौगातच्या अंतर्गत हे आज आम्ही किट दिली। आमचे सलीम बागवानजी, आमचे अलीभाई आणि सर्व मुस्लिम कार्यकर्ते आणि आमचे हिंदू कार्यकर्ते हे माझ्या प्रभागामध्ये 50% वर मुसलमान लोक आहेत, त्यांना प्रेम करतो आम्ही। पण आतापर्यंत माझ्या बरोबर आले, पण एवढे आले नव्हते। आज त्यांना खरं वाटलं की भारतीय जनता पार्टी खरं आपलं काम करणारा पक्ष आहे, म्हणून आज हा एवढा सफल कार्यक्रम झालाय। काल तर मला वाटलं की 50 महिला पण येणार नाही, आपल्या समोर आम्ही 100 महिलांना तर देऊन टाकलेलं आहे। ही खूप वजनदार किट बनवली आहे, 13 वस्तू आहेत, ते तुम्हाला सांगितलं। त्याच्यामध्ये सवय्या आहे, कारण ईदला परवा ते बनवणार साखर, आटा, घी, तेल या सर्व गोष्टी याच्यामध्ये आहेत। आणि ड्रायफ्रूट मध्ये पण चारोळी ते बदाम पर्यंत सगळं आहे, ते टाकणार आहोत। म्हणून आज आम्हाला खूप आनंद होतोय। या देशामध्ये अनेक प्रॉब्लेम्स आहेत, पण त्याला सोल्युशन पण आहेतच। एका घरामध्ये भांडण आहे, पण आपला 140 कोटीचा देश, सर्वांचा साथ, सर्वांचा विश्वास घेऊन आपला देश खूप मोदीजींच्या नेतृत्वामध्ये पुढे होतोय। आणि आम्ही मोदीजींचे कार्यकर्ते हे कुठलंही काम आणि निर्देश, प्रेरणा मोदीजींकडनं घेतो आणि म्हणून हा उपक्रम आम्ही केला। उद्धव ठाकरे तुमच्यावर आरोप करतायत की स्वागत आहे मोदी नसून सत्ता आहे, सत्तेसाठी हे सर्व काही चाललंय। नाही, उद्धवजींबद्दल काय बोलायचं, ते लोकसभेमध्ये पाहिलं की अक्षरशः या भेंडी बाजारमध्ये ते आलोटण्यात होते। आणि मतांसाठी आमचं काम तसं नाहीये, मोदीजींचं काम देशाचा विकास, आणि तो विकास दिसतोय। मुसलमानांना घर दिलंय, पाणी दिलंय, वीज दिली आहे, कुकिंग गॅस दिलेला आहे, याचे पुरावे आहेत। आणि या सगळ्यांच्या गावामध्ये त्यांना माहिती आहे की खरं काम मोदी करतायत, म्हणून त्यांची ईद चांगली जावी म्हणून हे मोदीजींची सौगात। सर एक प्रश्न, जशा प्रकारे तुमचे मंत्री म्हणतात की आम्ही मशिदीत घुसून मारणार, एकातर्फे तुम्ही हे किट वगैरे वाटप करताय, असं नाही। तशा लोकांनी मी त्याचं उत्तर दिलेलं आहे। हा देश एवढा मोठा आहे, आपल्या एका घरामध्ये पण भांडण होते, ते भांडण जिथे झाली तिथली सरकार त्याला अंकुश आणतायत आणि आपला हा देश खूप महान होणार। आटा, चावल, गेहूं, सेवई, ड्रायफ्रूट, जो शीरकुरमा बनायला लागते, या सगळ्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचवा। त्या अभियानाअंतर्गत आम्ही 220 प्रभागाचे आमचे माजी आमदार अतुल शाह साहेबांना संपर्क साधला। हा मुंबईचा तो भाग आहे जिकडे बहुमूल्य मुस्लिम इलाका म्हणून ओळखला जातो। हा 2 टाकी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रभागात जेव्हा अतुल शाह साहेबांबरोबर आम्ही हा प्रोग्राम ऑन केला,
तेव्हा आमची अपेक्षा होती 100 महिलांपर्यंत आम्ही किट देऊ. आम्ही 500 महिलांच्या किटची बंदोबस्त केलेली. 100 महिला किट घेऊन गेल्या आणि 400 महिलांना आम्ही घरपर्यंत ही किट पोहोचवणार आहोत. तर या अभियानांतर्गत आम्ही मुसलमान परिवारांना ईदच्या पावन अवसरावरती त्यांच्या घरात गोड वस्तू बनवण्यासाठी लागणाऱ्या प्रत्येक वस्तू पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. हे आतापर्यंत ज्यांनी घेऊन गेल्या त्या लोकांच्या पावत्या आहेत आणि याच्या पुढे अशाच पावत्या आम्ही घरात दिलेल्या त्यांच्यापर्यंत आम्ही हा किट पोहोचवण्याचं काम करणार आहोत. ये मीडिया के तरीके से आज ये मोदी की सौगात यहाँ पे दी जा रही है, उसको लेकर आप क्या कहेंगे? जहाँ पे हजारों लोगों की यहाँ पे शिरकत हुई है, 2 टाकी मोदी की सौगात मोदी की सौगात के बारे में ये कहूंगा कि ये ईद मिलन का कार्यक्रम है। ये ईद मिलन का कार्यक्रम है, हिंदू मुस्लिम के एकता का कार्यक्रम है और भारतीय जनता पार्टी एकता चाहती है, हिंदू मुस्लिम नहीं करना चाहती। एकता इसलिए चाहती है, ये भारत देश अखंड भारत देश सबका है, यह सबका साथ और सबका विकास और सबका बढ़िया। ये हमारे मोदी जी ने नारा दिया है, भारतीय जनता पार्टी मुसलमान के विरोध में नहीं है। अगर बहुत लोग कहते हैं कि भारतीय जनता पार्टी मुसलमान के, हाँ, भारतीय जनता पार्टी उस मुसलमान के विरोध में है जो पाकिस्तान के गाने गाता है, जो बांग्लादेश का नारा लगाता है, जब भारत क्रिकेट में हारता है तो पाकिस्तान के फटाकड़े बजाए जाते हैं, उस मुसलमान के खिलाफ में भारतीय जनता पार्टी है। हिंदुस्तान के ऊपर प्यार करने वाले के खिलाफ भारतीय जनता पार्टी मुसलमान के खिलाफ नहीं है।